नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण ना उन्हाळा स्पेशल अशी एक मस्तपैकी आणि छान रेसिपी बघतो. ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे आणि उन्हाळ्यात एकदा तरी अशी रेसिपी नक्कीच झाली पाहिजे अशी आहे. आणि रेसिपी साधी सोपी असल्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओ जर तुम्हाला जरा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करून आणि जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका. चला आता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथं तर बघा मी 1 वाटी इतकं हे नाचणीचं पीठ घेतलं आहे. आता नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि कॅल्शियम असतं, त्यामुळं नाचणीचा वापर उन्हाळ्यामध्ये जरूर केला जातो आणि नाचणी ही थंड असते. उन्हाळ्यामध्ये बाहेर खूप उष्णता असल्यामुळं आपल्या शरीराला थंड ठेवण्याचं काम हे करू शकते आणि म्हणून आपण बरेच नाचणीचे पदार्थ घरी करत असतो. त्यातलीच अशी ही खास रेसिपी आहे. तर 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं. त्यानंतर आपण त्याच वाटीने बघा मी 1 वाटी रवा घेतला आहे. हा रवा तुम्ही बारीक जाड कसाही घ्यायचा. तर हा पण मी 1 वाटी इतका घेतला आहे. त्यानंतर आता आपण अर्धी वाटीला थोडंसं जास्त मी हे दही वापरले. दही नसेल तुम्ही याच्यामध्ये 1 वाटी ताक आणि 1 वाटी पाणी पण वापरू शकता. आता आपण दही, रवा आणि नाचणीचं पीठ हे सगळं आता चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत. दह्यामुळं काय होतं आहे आपल्या रेसिपीला छान असा आंबूसपणा येतो आणि जर तुम्हाला दही आवडत नसेल किंवा चालत नसेल, तुम्ही त्याऐवजी पाण्याचा पण वापर नक्कीच करू शकता. आता सुरुवातीला बघा आपण हे सगळं चांगलं असं मी मिक्स करून घेणार आहे. आपण बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये घरी नाचणीची आंबील किंवा नाचणीचे भाकरी वगैरे बनवत असतो आणि नाचणीमध्ये इतके चांगले घटक असल्यामुळे आपण बरेच जण उन्हाळ्यामध्ये याचा सर्रास वापर करतात. आता बघा हे सगळं चांगलं असं मिक्स झाल्यानंतर ह्यामध्ये आता आपण सुरुवातीला 1 वाटी पाणी घालूयात. आता ह्याच्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आणि पीठ आपण हे एकसारखं सगळं चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत. आणि जर नंतर लागलं तर आपण आणखीन थोडं देखील पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहोत. पण एका वेळी जर जास्त पाणी आपण याच्यामध्ये घातलं गेलं, तर हे पीठ पातळ होण्याची शक्यता असते आणि जर चुकून आपल्याकडून पीठ पातळ झालं, तर त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा रवा किंवा नाचणीचं पीठ घालावं लागेल. आता बघा हे अगदी मस्तपैकी असं छानपैकी तयार झालेलं आहे. पण थोडंसं हे जे आपलं बॅटर आहे ते घट्टसर वाटतंय. म्हणून मी आता ह्याच्यामध्ये पुन्हा अर्धी वाटी इतकं पाणी घालून हे पीठ आपण चांगलं असं भिजवून घेणार आहोत. तर हे प्रमाण बघा मी पुन्हा एकदा सांगते. 1 वाटी नाचणीचं पीठ, 1 वाटी रवा, अर्धी वाटी दही, त्यानंतर 1.5 वाटी पाणी मी इथं वापरले. आता पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता. आता हे पीठ बघा सगळं चांगलं असं मी मिक्स करून घेतलं. हे पीठ आता अगदी अशा पद्धतीनं तयार झाले. ज्या पद्धतीनं आपण इडलीसाठी वगैरे पीठ करतो ना, अगदी त्याचसाठी तयार केले. तर आता ह्यामध्ये आपण रवा वापरला आणि जो रवा आहे तो चांगला भिजला गेला पाहिजे. त्यामुळे याच्यावरती आपण झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं आपण असं साईडला ठेवूयात. तोपर्यंत चटणी बनवू. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी पाव वाटी इतकं सुक्या खोबऱ्याचे काप घेतले. 1 मोठा चमचा मी कच्चे शेंगदाणे वापरले. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या वापरल्यात. आता तिखटाप्रमाणे तुम्ही याचं प्रमाण कमी किंवा जास्त देखील करू शकता. अर्धा इंच आल्याचे बारीक काप घातले, थोडीशी कोथिंबीर घातली, चवीनुसार मीठ घालूयात आणि अगदी थोडीशी साखर घालायचं. आता आपण लागेल असं पाणी घालून ही चटणी अगदी बारीक अशी वाटून घेणार आहोत. ही जी रेसिपी आहे ही कमी तेलामध्ये बनते, त्यामुळे ना अगदी हलकी-फुलकी बनते. आता ही चटणी बघा अगदी मस्तपैकी वाटून तयार झाली आहे. रंग पण अगदी छान आला आहे. ओलं खोबरं जरी नसेल ना, तरी आपण अशी आयत्या वेळी चटणी बनवू शकतो. ही चटणी आपण इडली, अप्पे, डोसा कशासोबतही खाऊ शकतो. तुम्ही हवं तर या चटणीला फोडणी पण देऊ शकता किंवा विदाऊट फोडणी पण ही चटणी अगदी मस्तच लागते. आता तोपर्यंत बघा 10 ते 15 मिनिटं पण झाली होती आणि आता आपण झाकण काढून चेक करून घेऊयात. मगाशी आपण जेव्हा बॅटर भिजवलं होतं, तेव्हा थोडंसं ते पातळसर वाटत होतं. पण आता बघा रवा चांगला भिजला गेला. ते जे काही एक्स्ट्राचं पाणी होतं, ते रव्यानं ओढून घेतलं आणि बॅटर बघा आता अगदी परफेक्ट असं तयार झालं आहे. तुमचं जर बॅटर जास्त घट्ट झालं असं वाटलं, तुम्ही थोडंसं पाणी घालून आपण इडलीच्या बॅटरप्रमाणे हे जे बॅटर आहे ते करून घेणार आहोत. तर अगदी बघा छानपैकी असं हे बॅटर तयार झालेलं आहे. मी तुम्हाला पुन्हा त्याची कन्सिस्टन्सी दाखवते. पीठ पण बघा मी अगदी छानपैकी असं तळातून मिक्स करून घेतलं. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या आपली बटनला क्लिक करायला पण विसरू नका. आता आपण याला छानपैकी फोडणी देणार आहोत. तर त्यासाठी इथं बघा एका मी फोडणी पात्रामध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घातले. जिरे चांगले फुलले गेले की त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा मोहरी घातले आणि त्यानंतर मी 1 मोठा चमचा उडीद डाळ, 1 मोठा चमचा हरभऱ्याची डाळ आणि त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घातली होती
आणि ती आता फोडणी आपण ह्या पिठावरती घालून घेतोय. दोन्ही डाळी घालताना माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला होता, त्यामुळे तुम्हाला तो दाखवता आला नाही. आता ही जी खमंग फोडणी आहे, तर ती आपण ह्या पिठामध्ये अगदी छानपैकी अशी मिक्स करून घेऊयात. ह्या फोडणीमुळे ना ह्या रेसिपीची चव अगदी अप्रतिम आणि भन्नाट लागते. आता त्यानंतर बघा इथं मी अर्धा इंच आलं घेतलं. तर आलं खिसून वापरूयात. जर बऱ्याच जणांना आलं आवडत नाही, तर आलं स्किप केलं तरी पण चालू शकेल. हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. पीठ चांगलं मिक्स झालं, की इथं बघा मी इडलीच्या प्लेट्स घेतल्यात आणि त्याला अशा पद्धतीने आता आपण तेल लावून घेणार आहोत. तर आज आपण ना नाचणीच्या पिठापासून अगदी मस्त सॉफ्ट, स्पॉन्जी, जाळीदार अशी इडली बनवतोय. आता ह्यामध्ये बघा मी चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा खायचा सोडा घातला. जर तुम्हाला सोडा आवडत नसेल तुम्ही तर 1 चमचा इनो पॅकेट पण घालू शकता. आता हे सगळं बघा मी चांगलं असं मिक्स करून घेतलं. सोड्यामुळं आपली रेसिपी अगदी छान जाळीदार आणि हलकी-फुलकी बनते. हे सोडा घातल्यानंतर 2 मिनिटं आपण बॅटर बघा एकसारखं चांगलं फेटून घ्यायचं, ज्यामुळे ह्याच्यामध्ये हवा भरली जाते आणि त्यामुळं आपली जी इडली आहे ती अगदी स्पॉन्जी आणि अगदी मस्त जाळी सुटते. आता हे सगळं बघा छान असं मी मिक्स करून घेतलं. बॅटर तुम्ही बघू शकता मगाचपेक्षा अगदी हलकं-फुलकं आणि सॉफ्ट असं तयार झालेलं आहे. आता लगेचच आपण हे जे बॅटर आहे ते इडली प्लेट्समध्ये घालून घेणार आहोत. इडली प्लेट्समध्ये बॅटर घालताना अगदी गच्च कधीही भरायचं नाही, कारण जेव्हा इडल्या फुगतात ना, तेव्हा त्या पात्राच्या बाहेर येतात आणि त्यामुळे इडलीला चांगला आकारही येत नाही. तसं होऊ नये म्हणून आपण अशा पद्धतीनं थोडंसं आतमध्ये हे बॅटर घालून घेतोय. साधारणपणे 1 वाटी नाचणीचं पीठ आणि 1 वाटी रव्यामध्ये 28 ते 30 इडल्या बनतात. त्यामुळे ही रेसिपी पोटभरीची होते. आता प्लेट्स भरून झाल्यानंतर इथं बघा इडली पात्रामध्ये ह्या सगळ्या प्लेट्स आपण ठेवून घ्यायच्या. पात्रामध्ये मी खाली 1.5 ग्लास पाणी घातलं होतं. पाण्याला उकळी आल्यानंतर ह्या सगळ्या प्लेट्स मी ठेवून घेतल्या. आता गॅस बघा मीडियम करायचा आणि झाकण लावून आपण 10 ते 12 मिनिटं ह्या सगळ्या ज्या इडल्या आहेत त्या वाफवून घेणार आहोत. 10 ते 12 मिनिटानंतर बघा आता आपण चेक करून घेऊयात. तर मी झाकण काढलं. तुम्ही बघू शकता इडली अगदी मस्तपैकी फुगलेल्या आहेत. तुम्ही हवं त्या सुरीनं पण त्या चेक करून घेऊ शकता. सगळ्या इडली प्लेट्स मी खाली काढून घेतल्या. थोड्याशा थंड झाल्यानंतरच ह्या इडल्या काढायच्या. गरम-गरम जर इडल्या काढायला गेल्या तर त्या तुटण्याची शक्यता असते. एका चमच्याला मी खाली तेल लावून घेतलं आणि त्यानंतर मी अशा इडल्या सगळ्या काढून घेतल्या. तुम्ही बघू शकता इडलीला किती मस्त छान अशी जाळी पडलेली आहे. अगदी परफेक्ट अशी आपली ही जाळीदार सॉफ्ट अशी इडली तयार झालेली आहे. तीही अगदी झटकीपट. अशाच पद्धतीने आपण बाकी सगळ्या देखील इडल्या ज्या आहेत त्या काढून घेणार आहोत. संध्याकाळच्या वेळी आपल्याला उन्हाळ्यामध्ये काहीतरी हलकं-फुलकं खायला लागतं. त्यावेळी काय बनवायचा हा प्रश्न पडतो. तर त्यावेळी तुम्ही नक्की अशी ही रेसिपी बनवू शकता, जी रेसिपी अगदी मस्त तयार होते आणि अगदी परफेक्ट बनते. सोबत आपण चटणीही केली आहे. त्यात आपण गरमागरम इडल्या सर्व्ह करून घेऊयात. अगदी छान जाळीदार, सॉफ्ट, स्पंजी, हलकी अशा हा उन्हाळ्यामध्ये करायलाच पाहिजे अशी आपली ही नाश्त्याची रेसिपी किंवा संध्याकाळच्या वेळी जर आपल्याला काहीतरी हलकं-फुलकं हवं असेल, तर त्यावेळी तयार करता येईल अशी ही मस्त आणि छान रेसिपी तयार झालेली आहे. मी तुम्हाला यातली एक इडली जवळून देखील दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ही इडली किती छान जाळीदार आणि सॉफ्ट बनलेली आहे. तुम्ही हवं तर ह्या सगळ्या इडल्या एखाद्या सांबारसोबत देखील सर्व्ह करू शकता. अगदी मस्त लागतात ह्या इडल्या. लहान मुलांना असो, मोठ्यांना असो सगळ्यांना आवडतील अशी ही रेसिपी असल्यामुळं जरूर एकदा नक्की करून बघा. आतून पण तुम्ही बघू शकता ह्याला किती छान अशी जाळी पडली. अगदी हलक्या-फुलक्या बनतात आणि नाश्त्याला असो किंवा संध्याकाळच्या जेवणाला अगदी पोटभरीच्या होतात. तर तुम्हाला आजची माझी ही नाचणीच्या पिठापासून केलेल्या झटकीपट इडल्याची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून छान कमेंट्स पण करायला विसरू नका. चला तर भेटूत एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.